आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत भलेपणाच्या गोष्टी. प्राची पाठक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाला फिरायला आवडतं. वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देत असतो. कधी ते धार्मिक पर्यटन असतं, काही वेळेला जंगल सफारी असते, राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, हे सगळं आपण बघायला जातो. तिथे गेल्यानंतर तिथली प्रवेश फी भरतो, ती ठिकाणं पाहतो, गाईडकडून आपण माहिती घेत असतो, खाद्यभ्रमंती करतो. परंतु काही फिरस्त्यांचे अनुभव हे फार निराळे असतात. मुळात त्यांचा फिरण्याचा उद्देशच वेगळा असतो. सोलो ट्रॅव्हलसुद्धा करणारे अनेक जण आपल्याला भेटतात. ही एकट्याची भ्रमंती ही आपल्याकडे लोकप्रिय होते. अर्थात प्रवासाचा, माणसांचा अनुभव हा प्रत्येकजण वेगवेगळ्या तऱ्हेने घेत असतो. अशीच एक मैत्रीण आज आपल्या भेटीला आलेली आहे, जी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये शाश्वत विकास आणि सामाजिक दायित्व या विभागामध्ये कार्यरत आहे. आपण भेटणार आहोत प्राची पाठकीला. प्राची नमस्कार. नमस्कार. शाश्वत विकास हा तुझा एक आवडीचा विषय आहे, कार्यक्षेत्रही तेच आहे. तर या निमित्ताने तुझी भटकंती होत असते की कसं? 2-3 प्रकार आहेत. एक तर कामासाठी जे फिरायला लागतं ते असतंच, पण ते सुद्धा मला म्हणजे भारत हा इतका विविधतेने नटलेला असं आपण म्हणतो, जे ठोकळबाज वाक्य असतात खरं, पण ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. तर जेव्हा तुम्ही कामासाठी फिरतात तर कामासाठी तुम्ही फिरताना पण तुमचा अप्रोच वेगळा असू शकतो. तो एक मुद्दा झाला. आणि मला असंही फिरायला आवडतं. तर मग बजेट ट्रॅव्हल असेल, कधी कुठे चालत जाणं असेल, साधं आपल्या घरून कामाच्या जागी जायला वेगवेगळे रस्ते ट्राय करणं, ह्याला पण मी फिरणं म्हणते. तर आपल्या घराचाच रस्ता दरवेळेस वेगळा घेतला तर तुम्हाला वेगवेगळं निसर्ग दिसतो. रस्त्याची झाडं, पक्षी, वेगवेगळी माणसं, नवीन नवीन आउटलेट्स. तर अशा पद्धतीने मी फिरत असते. म्हणजे तुझा मुळात फिरण्याचा दृष्टिकोन हा निराळा आहे. म्हणजे मी म्हटलं तसं स्टिरिओटाईप की अमुक एक पर्यटन स्थळ बघायचे, याच्या पलीकडे तू आणखी जातेस. त्याला एक छोटासा शब्द आहे. म्हणजे मी रूढार्थाने पर्यटक नाहीये, मी प्रवासी आहे. म्हणजे पाठीवरती बॅग घेतली, निघाले. वा. आणि अर्थातच त्यामुळे माणसं पाहणं, वाचणं हे मोठ्या प्रमाणावर तू करत असतेस. देशभरात तुझी भटकंती वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. म्हणजे अगदी नॉर्थ ईस्टमध्ये, देशाचा पूर्वोत्तर भाग ज्याला म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी सुद्धा तू गेलेली आहेस अनेकदा प्रवासाला. तिथलेही तुझ्याकडे खूप वेगवेगळे अनुभव असतील. हो, नक्की. तर आपण कुठून मणिपूर पासून सुरुवात करूया का? जरूर जरूर. एकतर नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य पूर्व भारत हा एक अतिशय म्हणजे तो एक वेगळाच प्रदेश आहे आणि तो निसर्गरमणीय आहे. तिथे इतक्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मातीशी घट्ट जोडून ठेवतात. तिथल्या जमाती असतील, त्यांची भाषा असेल, त्यांची खाद्यपद्धती किंवा तिथली संस्कृती, हे सगळं खूप गोड आहे. म्हणजे त्याच्यात प्रेमातच पडायला होतं. त्यामुळे नॉर्थ ईस्ट, आणि खरं थोडंसं दुर्लक्षित पण आहे एका अर्थाने, की आपण जर कोणाला चटकन विचारलं, जे भूगोलामध्ये आपण शाळेमध्ये असताना शिकतो, त्रिपुराची राजधानी कुठली, आसामची कुठली, मेघालयची कुठली, पण सर्वसामान्य माणसांना जितकं पटकन कर्नाटक समजतं, जितकं पटकन दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश हे समजतं, तितकं पटकन नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत त्यांच्याविषयी माहिती नसते. सप्तभगिनी. अगदी. तर 7 सिस्टर्स आणि त्यांचा एक भाऊ पण आहे, सिक्कीम. तर ह्या सगळ्या भागामध्ये मी खूप फिरले. तिथल्या नद्या, त्यांच्या कथा, तिथल्या लोककथा, तिथल्या आदिवासी जमातींचे प्रत्येकाचं जी संस्कृती आहे त्याच्याबद्दल माझ्या परीने जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ते इतकं प्रचंड आहे, असं तो एक समुद्र आहे. तर तुम्ही तुमच्या उंजळीत किती उचलाल त्याच्यावरती सगळं आहे. तर ह्या एका ज्या मुलीबद्दल तू म्हणालीस, तर ही चोखोन नावाची एक 30-32ची मुलगी आहे. तिने वेगवेगळ्या म्हणजे रूढार्थाचं जे शिक्षण असतं तसं तिने घेतलं, पण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे आयुष्य बदलले, तसं तिचं पण आयुष्य बदललं. आणि तिच्या लक्षात आलं की मी जर मणिपूरची आहे, तर तिने विचार केला की माझ्या इथल्या सगळ्या ज्या डोंगर रांगा आहेत त्यांच्याशी संबंधित मी काही व्यवसाय करू शकेन का. आणि असं करता करता तिने चक्क एक फुलं विकायचा व्यवसाय सुरू केला. अच्छा. जी फुलं मणिपूरच्या वेगवेगळ्या डोंगर रांगांमध्ये रुजवणारे, वाढवणारे शेतकरी तिने शोधले आणि अशा जवळपास 70-80 शेतकऱ्यांचा एक गट तयार केला आणि एक फ्लोरिकल्चर कंपनी तिने सुरू केली. तिचं नाव चोखोन. अच्छा. तर तुम्ही जर गुगलवरती चोखोन ड्राय फ्लॉवर्स असं शोधलं तर तिचा बिझनेस आणि तिचं जे स्टार्टअप आहे छोटंसं, ते सगळं तुला म्हणजे लक्षात येईल. आणि आज ती भारतातल्या जवळपास 16-17 राज्यांमध्ये तिची फुलं विकते. म्हणजे मणिपूरच्या एखाद्या दुर्गम टेकडीवरचं, डोंगरावरचं छोटंसं फूल जे असं आपण फक्त जाऊन फोटो काढला असता कधी, किंवा कोणी जाऊन उपटून आणलं असतं, कोणी आपल्या बागेत नेऊन लावलं असतं, त्याचा तिने एक व्यवसाय सुरू केला. आणि अतिशय सुंदर तिच्या अरेंजमेंट्स असतात. तर हे सगळं तुम्हाला जेव्हा तुम्ही स्थानिकांशी बोलत जातात, तुम्ही पायी फिरतात त्या जागी, म्हणजे ह्या
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एसी गाडीत फिरलात तर तुम्हाला देश दिसणार नाही. म्हणजे खरा देश किंवा खरी म्हणजे म्हणतो आपण माझी माती माझा देश वगैरे हे फक्त घोषवाक्यच राहतील जोपर्यंत तुम्ही फिरत नाही पायी. बरोबर. तर मग जेव्हा असे पायी फिरत जातात तेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दडलेल्या असतात, त्यांची एक स्वतःची कथा असते. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी ज्या खरंच एक सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आहेत आणि आपल्याच देशातल्या वेगवेगळ्या माणसांची ओळख आम्हाला करून घ्यायची आहे तुझ्याकडून. तर ही जी फुलं विकणारी तरुणी, आत्मविश्वास तिच्यामध्ये खूप आता आला अगदीच असेल. अगदीच. आणि तिने एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रेरणा दिली, जी कुठली फुलं तिला हवी आहे ज्याचा व्यवसाय करायचा आणि जी टिकतात दीर्घकाळ. ड्राय फ्लॉवर्स म्हणजे तू ते महिना 2 महिने पण ते राहील आणि ते कृत्रिम नसेल ना, ती प्लॅस्टिकची फुलं नाही आहेत, हे प्रत्यक्ष निसर्गात मिळणारं फुल आहे. तर एक तर म्हणजे तुम्ही सस्टेनेबिलिटी वगैरे आपण हे शब्द फक्त बोलण्यापुरतेच राहतात कधी कधी, तर ती त्या परिसरातला निसर्ग त्याला एक काहीतरी दिशा देते, त्याच्यातनं एक काहीतरी व्यवसाय तयार करायचा प्रयत्न करते. आणि स्वतःसाठी नाही आहे, तिने त्या परिसरातल्या सगळ्या लोकांना जे शेतीशी संबंधित कामं करतात किंवा ज्यांना तिथे राहून काहीतरी करायचंय धडपड, अशा सगळ्यांना तिने एकत्र केलं. तर ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे सहकारी तत्व आपण जे म्हणतो ते एकमेकांच्या सहकार्याने सगळ्यांना उभं करणार असा एक व्यवसाय आहे तिचा. स्टार्टअप हे छानच आहे खरंच. मणिपूरच्या बाजूला तू आणखी नागालँड, मिझोरम, मी सगळ्या भागात फिरले तिकडे. तर नागालँडच्या एका आजींची गोष्ट सांगते. आता नागालँड हा भौगोलिकदृष्ट्या अशी जागा आहे की जिथे इंटरनॅशनल बॉर्डर्स पण जवळ आहेत. आपण म्यानमार म्हणूया, तर ते जवळ आहे. तर ह्या आजींचं जे घर आहे, त्यांचं जे छोटं गाव आहे ते नागालँड आणि म्यानमारच्या सीमेवरचं आहे. आणि त्या म्हणजे असं मजेत सांगतात की जर मी माझ्या झोपडीत बसलेली असेल तर तिकडे मला जर काही उपटायचं असेल किंवा एखादी भाजी करायची तर काहीतरी घेऊन यायचं तर मी दुसऱ्या देशात जाऊन घेऊन येते असं. तर इतकं साधंसं आणि अगदी असं सच्चाई असते त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये. खूप असे म्हणजे अजून ते असे छक्के म्हणजे खेळणारी माणसं नाही आहेत, ती साधीशी माणसं आहेत गावातली. तर त्या आजी कोन्याक नावाची एक जमात आहे. नागालँडमध्ये 16 आदिवासी जमाती आहेत. तर त्या कोन्याक जी ट्राईब आहेत त्याच्याशी संबंधित त्या आहेत. तर त्या कोन्याक बॅग म्हणून एक नागा बॅग फेमस असते. तर ह्या हाताने शिवलेल्या पिशव्या असतात, तर त्या शिवतात आणि त्याचा त्यांचा छोटासा व्यवसाय. तर मग जेव्हा आदिवासी उत्पादनांविषयी काही वेगवेगळे फोरम्स असतात, प्लॅटफॉर्म्स असतात, तिथे जाऊन त्या त्यांच्या प्रोडक्टची विक्री करतात. आता त्या मला कशा भेटल्या तर त्याही एक खूप मजेदार गोष्ट आहे. माझ्या हातामध्ये मी वैजयंतीची माळा घालते, ती माझ्या बागेतली आहे म्हणून. म्हणजे त्याला असं काही बाकी काही हे नाहीये संदर्भ. मला आता ती दिसते वैजयंती मण्यांची माळ, पण जरा थोडंसं आमच्या श्रोत्यांसाठी सांगणार. जरूर. तर वैजयंती मला म्हणजे तर हे खरं भारतभर सगळीकडे दिसणारं गवत आहे आणि हे गवताचं बी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते अतिशय दिसताना सुंदर दिसतं, वजनाला अतिशय हलकं असतं, त्याला उपजतच एक छिद्र पण असतं, त्यामुळे तुम्हाला ओवण्यासाठी काही कष्ट घ्यायची गरज नाही. आणि असं वैजयंती माळा हातामध्ये असणं, गळ्यात घालणं हे धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. तर मी त्या अर्थाने जरी धार्मिक नसले तरी हे माझ्या बागेशी संबंधित काहीतरी प्रोडक्ट आहे, तर मला माझ्या बागेची आठवण म्हणून मी ते घालते. तर त्या आजींनी माझ्या हातात ते बघितलं आणि म्हणाले की हे तुला कुठे मिळालं, आमच्या इथे पण असं गवत असतं आणि असे मणी मी तिथे पण बघितलेत. तर मग मी त्यांना सांगितलं की हे मी महाराष्ट्रातल्या माझ्या नाशिकला माझी बाग आहे, तिथल्या माझ्या बागेतलं हे गवत आहे, त्याचं मी अशी माळ बनवली आहे. त्यांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले की आमच्याकडे इतके मोठे मणी नाही आहेत, अशा पद्धतीचं कलर शेड असलेले मणी नाही आहेत. मी त्यांना सांगितलं जर हरकत नसेल तर तुमचा पत्ता द्या, मी तुम्हाला पोस्टाने पाठवते. त्यांना ते बी पाठवलं? हो पाठवलं. कोन्याक ही नागालँड मधली एक महत्वपूर्ण जमात आहे, आदिवासी जमात, आणि त्यांची ती एक शैली आहे. म्हणजे प्रत्येक आदिवासी जमातीची ओळख वेगवेगळी असते, त्यांचे कपडे वेगळे आहेत, त्यांची खाद्यशैली वेगळी आहे, त्यांची राहण्याचं घर असतं, झोपडी असेल किंवा जे काही पद्धतीचं घर ते बांधतात ते प्रत्येक जमातीचं वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यांचे जे अंगावरचे दागिने असतात त्याच्यामध्ये पण वेगळेपण असतं. तर हे सगळं शिकून घ्यायला किंवा त्यांच्याशी बोलून त्याच्यातून समजून घ्यायला मला आवडतं. तर मग मी त्या आजींना विचारलं की तिची जी शिवण आहे, हाताने शिवायचं आहे, तर मी शिकायला आले तुमच्याकडे तर चालेल का? तर त्या म्हटल्या की मी आत्ता दिमापूरमध्ये, पण माझं गाव तिकडे आहे म्यानमारच्या सीमेवर, आपण तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन मी तुला शिकवेन. आणि हे शिकणारी माणसं पण आता कमी उरली आहेत. म्हणजे त्यांच्या पिढीतल्या ज्या काही आज्या असतील आता आणि ज्या काही ज्येष्ठ बायका असतील
त्या आणि तरुण पिढीमध्ये थोडेफार मुलं किंवा स्त्रिया सोडल्या तर हे शिकणारं आणि शिकवणारं देखील कोणी नाहीये. तर ते आपण अशा पद्धतीने म्हणजे स्थानिकांचं संस्कृती समजून घेतानाच त्यांचे पूर्वापार चालत आलेली उत्पादनं त्यांना आपण कुठे काही असं स्कोप देऊ शकतो का, अशा दृष्टीने पण फिरण्यामध्ये मजा येते. हा फार वेगळाच एक म्हणजे अनुभव आहे. मग तू त्यांच्याकडनं बॅग खरेदी केलीस का प्रत्यक्ष शिवायला पण शिकलीस? नाही, मी खरेदी केली आणि आता मी त्यांना सांगितलंय की आता मला जेव्हा मोठी सुट्टी मिळेल तेव्हा मी पुन्हा जाणार आणि मग मी त्यांच्याकडनं शिकणार. आणि तेव्हा मला त्यांच्या गावी जायचंय जे ईस्टर्न नागालँडमध्ये आहे. म्हणजे नागालँडचा पण पूर्वेकडचा भाग जो आंतरराष्ट्रीय सीमेचा भाग आहे. आता माझ्या मनात एक सहज प्रश्न असा आला की मग इथे तुला भाषेचा अडसर येत नाही? हा खूप छान प्रश्न आहे. खरं तर नॉर्थ ईस्टमध्ये लोकांना बऱ्यापैकी इंग्लिश समजतं, पण जे काही गोष्टी अशा आहेत ना, स्पर्श आहे की मला तुझ्याविषयी काहीतरी छान वाटतंय, आदर वाटतंय, तर ही स्पर्शातनं पण तुम्हाला ती एक त्याची वेगळी भाषा आहे. तर त्याच्यासाठी त्या जमातीची किंवा त्यांचीच भाषा आली पाहिजे असं काही नाही. कुठे कुठे मी ओरिगामी काहीतरी शिकवते एखाद्या आदिवासी पाड्यावर किंवा एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. तर भारतभर मी असं करते. इनफॅक्ट म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये पण मी जाऊन असं केलंय. तर तिथे मला कुठेही कधी भाषेचा अडसर आला नाही. तर आणि इंग्रजी येणारी कोणी तरुण पिढी असतेच, तर त्यांच्या मार्फत पण अशा वयस्कर लोकांशी म्हणून ते काम करतात. बरं, हा. मग या आजी आपल्याला नागालँडमध्ये भेटल्या आणि तुझ्या हातातली ती वैजयंती माळ ती सुद्धा आणि मग मी जेव्हा परत आले तिकडनं तेव्हा आठवणीने पोस्टात जाऊन त्यांना मी सांगितलं मी पोस्टानेच पाठवणार कारण ते तुमच्यापर्यंत पोहोचेल कदाचित. आणि ते नंतर गेलं आणि त्यांनी मला पुन्हा पोच पाठवली की मला हे मिळालं. आणि मग त्या आजी आता त्या वैजयंती मालेची गोष्ट सगळ्या त्यांच्या गावामध्ये सांगत असतात की मला हे मुंबईतून महाराष्ट्रातून मिळालंय. अरे वा. बरं, आता ईशान्य भारताकडून पूर्वांचलाकडून आपण उत्तराखंडात जरूर तिथेही तुझा प्रवास झालेला आहे. तर तिथला अनुभव आम्हाला सांग ना. उत्तराखंड ही देवभूमी आहे खरं तर आणि त्याच्या शेजारीच झारखंड आहे, तर ती जंगलभूमी आहे. तर झारखंडच्या अगदी आपण ज्याला नक्षलवादी म्हणतो अशा भागापासून ते उत्तराखंडच्याही दुर्गम भागांमध्ये मी काही ठिकाणी पायी फिरले, काही ठिकाणी कामासाठी गेले, काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने गेले, काही ठिकाणी स्पेशल गाडी पण करून गेले. तर आता पहाडी भाग जो असतो तिथली संस्कृती, तिथलं संगीत सुद्धा आपण जी पहाडी धून म्हणतो तर ती सुरावट तीच असेल, पण ते वाद्य कशी वाजतात, पहाडी बासरी कशी वाजते, हे सगळं खूप वेगळं असतं. पहाडी नृत्य वेगळं असतं. तू स्वतः व्हायोलिन वाजवतेस ना? त्यामुळे मला तिथल्या त्या स्थानिक संगीतात पण खूप इंटरेस्ट असतो. मी जिथे कुठे जाते मग स्थानिक कलाकार शोधते, त्यांच्याशी बोलते, त्यांचं संगीत ऐकते, मला जे येत असेल ते त्यांना ऐकवते. असं सगळं आम्ही करत असतो. तर आता ह्या ज्या मॅडम आहेत ह्या मला आपण त्यांना मावशीच म्हणूया, तर दीपिका म्हणून आहेत, दीपिका डोभाल. तर त्या पहाडी व्यंजन त्यांनी ठरवलं की मला हे लोकांना पहाडी म्हणजे आपण जे पारंपरिक खाद्यपदार्थ आपले म्हणतो, जी खाद्यशैली आपण विसरून चाललोय आणि पुन्हा भरड धान्याविषयी एवढी जनजागृती होते, त्याचं पोषण मूल्य किती चांगलं असतं याविषयी आपण सतत बोलत असतो, पण नुसतं ते कागदावरच राहील. पण आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये थालीपीठ असं जागोजागी मिळत नाही. आपल्याला इडली पटकन मिळेल, पराठे मिळतील, पनीर आणि कुठल्या कुठल्या फॅन्सी डिशेस, चायनीज सुद्धा जे चायनीज लोक पण खात नसतील असं सगळं आपण विकतो. तर त्यांचा मुद्दा तोच होता की पहाडांमध्ये किंवा ह्या सगळ्या दुर्गम प्रदेशामध्ये जिला आपण देवभूमी म्हणतो तिथे चायनीज मोमो येऊन पोहोचले, तिथे राजस्थानी पदार्थ आले, तिथे बंगाली आले, साऊथ इंडियन आले, पण उत्तराखंडचं पहाडी खाद्यपदार्थच आम्हाला मिळणारे कुठले हॉटेल्स नाहीयेत. तर मी त्याच्यावरती काम करेन असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांच्या पतीच्या सहाय्याने त्यांनी जवळपास 7-8 ठिकाणी छोटे छोटे दुकानं, ठेले, टपरी असं सगळं टाकून बघितलं. पण त्यांचं मग ते काही चाललं नाही कारण लोकांना त्या अन्नाची चवच माहित नाहीये. तर मग आता त्यांचं जे दुकान आहे हे डेहराडून एअरपोर्ट पासून जवळ आहे. त्याला बूड दादी मिलेट कॅफे असं त्यांनी नाव दिलेलं. बूड दादी म्हणजे आपली आजी जे खात होती ते खाद्यपदार्थ, आणि ते विकण्यासाठी ह्या एका जोडप्यानी केलेली धडपड. तर असं कर्जबाजारी होत असलेली दुकानं, गाड्या, ठेले विकत विकत आता त्यांचं हे जे मिलेट कॅफे हे आता बऱ्यापैकी चालतंय. आणि मी जेव्हा त्या रस्त्याने चालले होते तर असंच माझं लक्ष होतं इकडे तिकडे की मला पहाडी व्यंजन त्याला म्हणतात, पहाडी खाद्यपदार्थ कुठे खायला मिळतील. तर उत्तराखंडमध्ये बुरांश हे त्यांचं जे सरबत असतं, फुलाचं सरबत असतं ते खूप प्रसिद्ध आहे. माल्टा फळाचं पण सरबत असतं, जसं संत्री वर्गीय फळ येते तर ते, त्यांची लोणची असतात वेगवेगळी, किंवा झंगोरेची खीर असते, ती खूप सुंदर खीर असते, किंवा त्यांचे जे पारंपरिक पदार्थ, एक ढिडकी नावाचा पदार्थ असतो
पुन्हा आपण जे म्हणतो की मोमोज, तर त्या म्हणाल्या की उत्तराखंडमध्ये जर मोमोज मैद्याचे येऊन लोक खात आहेत, तर मी तेच नागलीचे बनवते. मडुआ हे तिथे खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे नागलीचे पदार्थ. तर मग मी नागलीपासून बनवलेले मोमो हे पौष्टिक असतील का मैद्याचे मोमो पौष्टिक असतील? तर असा विचार करत करत आणि आपलं जे पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत त्यांना कुठेतरी प्रसिद्धी देणं, नवरूप देणं, तरुण जी पिढी आहे त्यांना त्याची चव वाढवणं, असं त्या करत असतात. तर मी त्यांच्याकडे अस्कली नावाचा एक पदार्थ खाल्ला आणि एक डिडकी नावाचा पदार्थ खाल्ला, जो मला अख्ख्या उत्तराखंडमध्ये कुठे मिळाला नाही. तुम्हाला नूडल पॉइंट्स असतात की उत्तराखंडच्या डोंगर रांगांमध्ये पण तुम्हाला नूडल्स मिळतात गरम गरम, आणि 150, 100, 200 रुपयापर्यंत नूडल्स खातो आपण. तर त्या म्हणाले की ही माझी 30 रुपयाची मोमोची डिश आहे जी नागलीचे बनलेले आहेत, किंवा ही माझी 30 रुपयाची डिडकीची डिश आहे, ती तुम्ही टेस्ट तर करून बघा. तुम्ही नूडल्स खायचे तर खा, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला एक सॅम्पल देते. असं करत करत आता त्यांना लग्नाच्या पार्टीच्या ऑर्डर्स पण यायला लागल्या, ज्याच्यामध्ये लोक नागलीचे मोमो खात आहेत. वा. म्हणजे पौष्टिक पदार्थ, पारंपरिक पदार्थ ते थोड्या नव्या रूपात लोकांना आधी त्याची चव चाखायला लावून ते आवडलं की मग व्यवसायही त्यांचा वाढत चाललाय. आणि आता जवळपास ते 40 ते 50 पहाडी व्यंजन, म्हणजे 40 ते 50 पारंपरिक डिशेस त्या विकतात त्यांच्या छोट्याशा आउटलेटमध्ये. हे सगळं खूप प्रेरणादायी आहे नाही, म्हणजे कसं ह्या महिलेला हे सुचलं असेल आणि तिने काय काय प्रयोग केले त्याच्यासाठी. आणि ते खरं त्या दोघांनी, म्हणजे नवरा बायको दोघांनी मिळून हे जे काही प्रयत्न केले हे खूपच सुंदर आहे. त्यांचं जे काही प्रयत्न, त्यांनी मला सांगितलं की ते उत्तराखंडच्या वेगवेगळ्या डोंगर रांगांमध्ये चालत फिरले. त्यांनी जे अस्खली किंवा जे काही पदार्थ आहेत पारंपरिक ते बनवायला दगडाचे, जसे आपला आप्यांचा तवा असतो तसं ते दगडाचे तवे असतात, तर ते दगडाचे तवे घराच्या राडारोड्यामध्ये घराच्या बाहेर कुठेतरी फेकलेले असायचे. तिथून त्यांनी ते उचलून आणले, ते स्वच्छ केले. त्याला एक ठराविक ट्रीटमेंट द्यावी लागते, ते सगळं खाद्यपदार्थ त्याच्यावरती बनवण्यासाठी. ते सगळं केलं तर म्हणजे जे लोकांनी भंगारात टाकून दिलं होतं त्याला पुन्हा नव्याने एक वेगळं रूप देणं आणि ते लोकांमध्ये पॉप्युलराईज करणं. खूपच छान. म्हणजे आपल्याकडे जसं खापरामध्ये वगैरे काही पदार्थ केले जातात, खापरपोळी सारखे वगैरे, तसं दगडामध्ये करून. या पहाडांमध्ये राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला जातो तेव्हा निसर्ग सौंदर्याने मोहित होतो तिथल्या, किंवा ते खूप छान असतं, एखादा धबधबा पाहिला, गर्द झाडी पाहिली, पण तिथल्या माणसांचे कष्ट हे खूप असतात त्याविषयी. अगदीच. हे तर म्हणजे मी सांगेन की जसं खेडोपाडी किंवा घरोघरी स्त्रियांची जी मेहनत असते घरकामासाठी ही खूप जास्त असते, तर हेच जर तुम्ही पहाडामध्ये गेलात, म्हणजे डोंगर रांगांमध्ये तुमचं एक तर अरुंद रस्ते असतात, कनेक्टिव्हिटीचे इश्यूज असतात, पुन्हा वेगवेगळ्या सीझननुसार जसं ऋतू बदल होतो तसं तसं वेगवेगळी आव्हानं असतात. जर बर्फ पडला तर तुमच्या घरापर्यंत यायचा रस्ताच पूर्ण बंद आहे, तर अशा वेळेस तुम्ही कसं राहतात? तिथल्या ज्या खाद्यशैलीवरती पण त्याचा परिणाम होतो. तुम्हाला रोजचं जे जगण्यासाठी लागणारं अन्न आहे ते कसं स्टोअर करून ठेवायचं, आपण जर असं काही क्लायमॅटिक चॅलेंजेस आले तर तेव्हा तुम्ही कसं वागाल, अशा सगळ्या गोष्टी तर असतातच. म्हणजे सीझनल चॅलेंजेस एकीकडे, आणि दुसरीकडे तुमच्या घराला ॲक्सेस रोड असतो तो पण नसतो अनेकदा, तर जी काही चढ उतर त्यांना करावी लागते, किंवा साधं सरपण आणायचंय तर सरळ गेलं आणि आणलं असं नाहीये, त्यांना अनेक किलोमीटर चढायचंय, उतरायचंय, किंवा मुलांना शाळेत सोडायला जायचं, तर त्यांचं आयुष्य हे खूप कष्टमय असतं. सपाटीला काही नाही. आणि आपण जे म्हणतो ना की अरे वा काय छान डोंगर, आपल्यासाठी हिल स्टेशन असतं, पण हिल स्टेशनवर राहणाऱ्या लोकांसाठी ते हिल स्टेशन असेलही, म्हणजे असतंच, पण त्याच्यामधले जे शारीरिक कष्ट असतात ते खूप जास्त असतात. तर मी एक तिथे बघितलंय की पहाडी स्त्रिया किंवा पहाडी मुली सुद्धा वेगवेगळ्या आतातल्या भागांमध्ये त्या अगदी सहज कुठलीही गाडी थांबवायच्या. बऱ्याचदा टुरिस्ट व्हेकलच असायच्या की ही माणसं कुठून आलेली आहेत माहित नाही. त्यांचा हेतू इतकाच की मला इथून 4 किलोमीटरवरती एका ठिकाणी जायचंय, तुमची गाडी ह्याच रस्त्याने जाणार आहे, तर मला तिथे सोडून द्या. म्हणजे अशी कोणाकडेही लिफ्ट मागून जाऊ शकत असतात. तर मी अशा काही मुलींशी बोलले, शाळेतल्या मुली असतील किंवा घरगुती कामासाठी जाणाऱ्या स्त्रिया असतील किंवा बचत गटाच्या स्त्रिया ज्यांना घरातनं बाहेर पडून काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला लागते, तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला अजिबात भीती वगैरे काही वाटत नाही, हा भाग आमचा आहे. इथे येणारी माणसं जरी बाहेरची असली तरी वी आर द किंग्स हिअर, असं त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे. तर अशा आत्मविश्वासाने आम्ही जातो, आणि जे व्हायचंय ते असंही होईल आणि तसंही होईल, तर मग घाबरून किती दिवस घरी बसणार. ही जी काही त्यांना त्या निसर्गानेच एक शिकवण दिली आहे ते मला खूप मोठं वाटतं, आणि त्याच्यातनं त्यांचा एक आत्मविश्वास पण असाच डेव्हलप झालेला आहे. बरोबर. तू हा प्रवास करताना काही वेळेला तू म्हणालीस प्राची तसं कधी चालत फिरत
कधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कधी रिक्षा, टॅक्सी, अशी वेगवेगळी वाहनं वापरत असते. जसं तू आता ह्या मुलींचं उदाहरण सांगितलंस तसं तुझं सुद्धा बरेचदा एकटीची भटकंती असते. त्या तरी मुली निदान 2-3 असतील, तर तू एकटीने जातेस, तर कधी काही कुठे वावगे अनुभव असे कुठेच नाही. म्हणजे मी अगदी बारामुल्ला असेल की जे पाकिस्तान बॉर्डरवरचं एक धोकादायक ठिकाण समजलं जातं कधी कधी, तिथपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि मिझोरमच्या एका टोकाच्या खेडेगावापासून ते गुजरातच्या एकदम टोकाच्या खेडेगावापर्यंत अनेक ठिकाणी पायी फिरले, अनेक ठिकाणी असंच कोणालाही हात देऊन फिरले. इनफॅक्ट मला असं अनुभवायला आलंय की जे कोणी माझ्यासाठी थांबतात की बाबा बरी बाई दिसते, कुठे जायचं विचारू तरी, आणि जे लिफ्ट देतात तर ते पुरुषच जरा सरकून अंग सावरून बसतात आणि जर बायका पण असतील तर मग त्या गप्पा मारतात की तुम्ही कुठून आल्या. गुजरातमधल्याच एका आजींचं मी उदाहरण देईन. त्या शेतामध्ये काम करत होत्या आणि मी असंच कुठून कुठून लिफ्ट घेऊन गेलेले, तर त्यांनी मला विचारलं की हे सगळं तू का करतेस, तर मी म्हटलं की मला आवडतं फिरायला. तर त्यांनी असं कपाळावरती आडवा हात फिरवला. मला कळेना की ह्या काय बोलायचा प्रयत्न करतात, तर ते मला गुजरातीमध्ये सांगत होत्या की हे नशिबात असतं. माझं नशीब हे इथे मातीमध्ये हात घालून काम करत बसणं. मी माझ्या गावाच्या वेशीपर्यंत पण गेलेले नाही आजपर्यंत. कुठे जायला लागतं तिथे मला मुलगा, नवरा कोणीतरी घेऊन जातो सोबत, किंवा माझ्या बरोबर कोणतरी असतं. मी एकटी नाही कुठे जाऊ शकत. तर तुला एकटीला जायला मिळतं हे तू खूप चांगलं नशीब घेऊन आली अशा अर्थाने त्यांनी सांगितलं. पण तुला अशा काही सारथ्यांचे खास अनुभव आलेत, त्याविषयी सुद्धा सांग ना. जरूर जरूर. आत्ताच मी 1-1.5 महिन्यापूर्वी ओरिसाला गेले होते. ओरिसा भुवनेश्वर हे त्याचं राजधानीचं ठिकाण. तिथून जवळ एक जगतसिंगपूर म्हणून एक बीच आहे किंवा एक जिल्हा आहे. तर ह्या जिल्ह्यामध्ये मी गेले होते कामासाठी, आणि तिकडनं परत येताना, आता या जिल्ह्याचं पण एक वैशिष्ट्य सांगते की जसे क्लायमॅटिक चेंजेस होतात, पर्यावरणीय बदल, तर ओरिसाची जी किनारपट्टी आहे तिथे वादळांचा खूप मोठा तडाखा दरवर्षी बसतो. बरोबर. आणि त्या वादळांपासून स्वतःला कसं वाचवायचं किंवा काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी त्या ग्रामस्थांमध्ये बऱ्याचशा गोष्टी सरकारतर्फे होतात, काही संस्था त्याविषयी काम करतात. तर ते सगळं बघण्यासाठी मी गेले होते. तिकडनं जगतसिंगवरून परत येत असताना मी असं बघितलं की एक असं सुनसान जागा होती, एक छोटंसं गाव लागलं, आणि त्या बसच्या ड्रायव्हरला मध्येच एका आजींनी थांबवलं रस्त्यात. आणि मला दिसलं की त्या एका छोट्याशा घरातून, झोपडी सदृश घर होतं, त्याच्यातून त्या बाहेर आल्या. अंगावरती कपडे धड नाही. त्यांच्या दारामध्ये एक नारळाचं झाड होतं आणि त्या नारळाचं झाडाचं एक शहाळं खाली पडलेलं. तर ह्या आजी धावत धावत, त्यांचं वय पण असेल 70च्या पुढे, अशा बुटक्याशा होत्या अगदी, आणि ते शहाळं हातात घेऊन आल्या. भर रस्त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती बस थांबवली आणि ते शहाळं त्या ड्रायव्हरकडे दिलं. तर मला वाटलं की ह्या ड्रायव्हरचं आणि त्यांचं काही नातं असेल किंवा काहीतरी ओळखीचे असतील. असं काहीच नव्हतं. मग मी थोड्या वेळाने ड्रायव्हरला विचारलं की हे काय, कोण होतं, त्यांनी काय दिलं आणि तुम्ही का घेतलं. तर ते म्हणाले, ऐसा नहीं होता है मैडम, ये जो गाव है ना, यहाँ से जो रस्ता जाता है वो माँ तारिणी को जाता है. आता माँ तारिणी ही एक खूप त्यांची देवस्थान आहे, आणि त्या देवीला, म्हणजे त्या रस्त्याने किंवा त्या पूर्ण भागातनं जितक्या गाड्या तिकडे जातात, तर त्या आजींची अशी श्रद्धा आहे की हा जो माणूस आहे ह्याला मी देवीला चढवायला एक प्रसाद दिला, आणि तो नाही तर किमान त्याला माहिती असेल की त्या दिशेने कोण जातं. तर माँ तारिणीच्या मंदिरापर्यंत जाणारे ड्रायव्हर्स कोण असतील, किमान त्यांच्या हातात तरी तो देईल, आणि असं करत करत ते माँ तारिणीपर्यंत पोहोचेल, देवीला अर्पण होईल ते. तर तो म्हणाला की कधी कधी हा विश्वास आहे, आणि हे अनोळखी माणसांनी अनोळखी माणसावर ठेवलेला विश्वास आहे. तर ते म्हणाले की ह्या गावातले ज्येष्ठ नागरिक कधी कोणी 11 रुपये आणून देतात, कोणी अगदी 5 रुपये 7 रुपये पण असे खिशातून काढून देतात, कोणी असं काहीतरी घरातलं पहिलं फळ असेल, मूठभर धान्य असेल ते पण देतात. आणि तुम्ही ख्रिश्चन असा, हिंदू असा, मुस्लिम असा, कोणीही असा, तुम्ही माणूस असता, आणि समोरची स्त्री असेल, पुरुष असेल, कोणीही असेल, ते घेऊन ते विश्वासाने त्याच्याकडे देतात. तर मग मी त्या ड्रायव्हरला विचारलं की तुम्ही हे नाही दिलं शहाळं तर त्यांना कसं कळेल. तर म्हणे नाही, ऐसा नाही होत आहे, त्यांनी मला विश्वासाने दिलं, मी ते विश्वासाने घेतलं, त्यांचा विश्वास मी कधीच तोडणार नाही असं. तर हे तुम्हाला सामान्य लोकांशी बोलून तसं फिरूनच कळू शकतं, त्यांच्यातला प्रामाणिकपणा, स्वच्छपणा. आणि हे अजूनही आहे या काळात सुद्धा. तर असं पण मी एक उदाहरण देते. नागालँड किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये मालक नसलेली दुकानं खूप आहेत आतातल्या गावांमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्या दुकानामध्ये एक छोटंसं टपरीसारखं असतं, तिथे ते फळं, त्यांच्या शेतातलं जे काही उत्पादन असेल ते ठेवतात. बाजूला त्याच्यावरती दगड असतात वेगवेगळे, त्या दगडांवरती किमती लिहून ठेवतात की आता हा केळीचा घड असेल तर हा काहीतरी 15 रुपयाचं असेल, किंवा हे एखादं फळ आहे हे 20 रुपये, ही भाजी आहे ही 40 रुपये, ते दगडावर लिहिलेलं असतं. आणि बाजूला एक पेटी ठेवलेली असते, तुम्ही ते फळ घ्यायचं, त्या दगडावरची किंमत वाचायची आणि तेवढे पैसे त्या पेटीत टाकायचे.
त्यांना असा प्रश्न नाही पडत की माझं अख्खं टपरीच कोणी उचलून नेली तर. मला वाटलं की मालक नसतो म्हणजे कोणीतरी नोकर असतं कोणीच तिथे. नसतं तिथे. अच्छा. रस्त्यावरती एक फक्त टेबल असतो, टेबलावरती दगड आणि तुमचं प्रोडक्ट असतं, दगडावरती किंमत लिहिलेली असते आणि तिथे पैशाची पेटी पण तिथेच असते. हे किती अनोखं आहे. आणि हे अजूनही आपल्या देशात आहे. वा. म्हणजे विश्वास हे जे मूल्य आहे हे आपण कदाचित दुर्लक्षिलेलं असतं, पण ह्या जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये अजूनही विश्वास हे मूल्य मानणारी माणसं आहेत आणि ती अशी खेडोपाडी किंवा शहरात सुद्धा अशी कुठे कुठेच सापडतात. आणि तो विश्वास निभावणारी सुद्धा, हे तितकंच महत्वाचं. प्राची, तू जशी सामान्य माणसांना भेटलीस त्याचे काही अनुभव आम्हाला सांगितलेस, तसं कधी आमच्यासारखे काही राजवाडे वगैरे असं पण बघायला जात असशील ना? हो. म्हणजे वास्तू म्हणून सुद्धा असा काही अनुभव आम्हाला सांगशील? जरूर. हा एक थोडा अजून वेगळा अनुभव आहे. तर आपण जेव्हा एखादा पॅलेस बघायला जातो तर आपण कल्पना आपली वेगळी असते की तिथे म्युझियम असेल, काही तिकीट असेल, ती वास्तू सांगणारी कोणीतरी व्यक्ती असेल, गाईड असतील आणि आपल्या मनात असतं की एकदम असं भव्य दिव्य काहीतरी आपण बघायला जाऊ. पण आपल्या देशामध्ये इतकी सगळी संस्थानं होऊन गेली, कितीतरी संस्थानं खालसा झाली, कितीतरी हवेल्या, आपण खंडहर पण म्हणतो, म्हणजे आपल्याकडे जे आता त्यांची अवस्था अगदीच. तर अशा पद्धतीच्या अनेक वास्तू असतात. आपण जाऊ तितकं आणि शोधू तितकं कमी आहे याच्यामध्ये. तर मी एक छोटा उदयपूर हे गुजरातमधलं एक ठिकाण आहे, तिथलं उदाहरण देते. तर तिथे पण असेच राजवाडे, हवेल्या वगैरे होत्या आणि त्या गावामध्ये मी फिरत होते असंच पायी आणि स्थानिक लोकांशी बोलत होते. आपल्याकडे दुकानांमध्ये टेलर दिसतो, तर तसं तिथे टेलरच्या दुकानामध्ये बसलेल्या बायका दिसल्या मला. तर असं हे मला वेगळं वाटलं, तर मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. मग त्यांना म्हटलं इथे अजून काय बघायला. असं करत करत लोक काहीतरी सांगत जातात, तुम्ही कुठून आले, आम्ही कुठे असतो, तुमच्या इथलं आम्हाला काय माहिती, असं काहीतरी गप्पा रंगत जातात. तर बोलता बोलता त्यांनी सांगितलं की इथे एक पडकी हवेली आहे किंवा पडका राजवाडा आहे, पण तिकडे जाऊ नका कारण तिथे काहीच नाही आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, पण माझ्या रस्त्यातच होतं आणि मी त्या दिशेनेच चालत होते, तर मी सहज गेले. तर बघितलं तर त्यांची माहिती बरोबर होती की तिथे जायला पायवाटेवरती पण असं काही दिसत नव्हतं, गवत वाढलेलं, दुर्लक्षित. भटकी कुत्री आसपास फिरत होती, म्हणजे ते भटकी कुत्री पण एकदम अशी खराब झालेली होती. म्हणजे तर ते असं दिसून येतं की हे इथलं सगळं जे जैववैविध्य ते पण कोणी लक्ष दिलेलं नाही, असं पद्धतीचं ते सगळं चित्र होतं. तरी पण मी गेटमधून आत गेले, कारण जे काही मला ती हवेली किंवा जे काही वास्तू दिसत होती ती खूप जुनी होती आणि ती खूप आकर्षक होती. तर ती बघण्याच्या नादात मी म्हटलं की बघू तरी जिथपर्यंत उघडं आहे आणि जिथपर्यंत आपण सुरक्षितरित्या जाऊ शकतो. तर मी आतमध्ये गेले आणि एक दार उघडं होतं, तर मी म्हटलं अजून पण आता जाऊन बघूया. तर त्या दारातनं पण किलकिलं करत मी गेले मध्ये. तर मला असं जाणवलं की त्या वास्तूमध्ये 2 माणसं झोपलेली आहेत. मी अजून थोडं डोकावून बघितलं तर कणण्याचा आवाज आला. तर कोणतरी झोपलेलं आहे, त्रास होतोय, असं पेशंट असल्यासारखे 2 आवाज मला आले. मी थोडं अजून आत गेले तर मग एक आजी दिसल्या की ज्या त्यांच्यासाठी पाणी घेऊन जात होत्या. तर मग मी म्हटलं की अरे हे कोणाच्या घरातच आपण आलोय डायरेक्ट, तर असं नको जाऊया, बाहेर निघत होते. तर तेवढ्यात मला इंग्रजीमधनं कोणीतरी आवाज दिला की हुज देअर, प्लीज कम इन. तर मग मी म्हटलं इथे इंग्लिश कोण बोलतंय या अशा पडक्या वास्तूमध्ये. असं करत मी आत गेले. तर मग त्यांनी मला विचारलं की कोण आहेस, कुठून आले. तर मी सांगितलं आय एम प्राची फ्रॉम महाराष्ट्र वगैरे. आणि असं करत करत गप्पा सुरू झाल्या. तर त्या एक आजी होत्या 70-75 वर्षाच्या. त्या खरं आजच्या काळानुसार बघितलं तर त्या नागरिक आहेत, पण जुन्या संदर्भाने बघितलं तर त्या राणी आहेत त्या ठिकाणच्या. आणि त्यांची ती हवेली आणि त्यांचा तो पडका राजवाडा होता. तर त्या आणि त्यांचा मुलगा ज्याचं वय 50-55 असेल आणि ते 2 जण बेडरिडन होते, दोघंही आजारी. आणि ते त्यांचा जो मुलगा होता तो मतिमंद गतिमंद अशा पद्धतीचा होता आणि तो खूपच आजारी होता. तर मग बोलता बोलता त्यांनी मला सगळं त्या वास्तूची कहाणी सांगितली, त्यांच्या राजघराण्याची कहाणी सांगितली की इथे आम्ही कसं वैभव बघितलं, म्हणजे आपल्याकडे संपत्ती कशी मोजली जाते तर तुमच्या दारामध्ये किती हत्ती, घोडे, उंट वगैरे आहेत, असं एकेकाळी त्यांच्याकडे असं जे काही प्रशस्तपणा आणि सगळं वैभव होतं ते कसं हळूहळू लयाला गेलं. मग संस्थानं खालसा झाली, मग राज्य गेलं असं. पण आज माझ्याकडे पैसा आहे पण मी हे मेंटेन नाही करू शकत, ही हवेली मी कसं राखू अशा विषयी. आणि पुन्हा मी आता एवढी वयस्कर झाले तर मी आणि माझ्या मुलाची काळजी कोण घेईल, अशा त्या विवंचनेमध्ये होत्या. तर त्या म्हणाले की गेल्या अनेक वर्षांमध्ये माझ्याशी असं बोलायला पण कोणी आलेलं नाहीये. वाईट वाटतं असं ना, अगदी. म्हणजे बोलायला कोणी नाही, संवाद साधायला कोणी नाही. आणि त्या गावातल्या ज्या सगळ्यात सिनियर व्यक्ती होत्या, आजी होत्या, त्यांना माहिती की ही इथली राणी आहे. तर त्या त्यांना रोज 2-3 तास जाऊन काहीतरी मदत कर, काहीतरी खायला दे, पाणी दे, औषधं दे, असं त्या करायच्या. तर मग मी म्हटलं व्हॉट कॅन आय ऑफर यू, असं त्यांच्याशी मी बोलत होते की तुम्हाला काही हवी आहे का मदत. ते म्हणे मला काही नको आहे, फक्त मला कोणाशी तरी बोलायचं होतं तर ते तुझ्याशी बोलता आलं आणि तुला माझं कळतं हेच मला खूप मोठं काहीतरी वैभव मिळाल्यासारखं वाटतंय.
तर मी त्यांना एक कागदाचा उंट बनवून दिला. अच्छा. तर त्या म्हणाल्या की आमचं जे वैभव होतं ते सगळं गेलं, तर हे नवीन वैभव आज माझ्याकडे तुझ्या रूपात आलेले. असा एक वेगळा अनुभव. आणि त्यांनी माझ्याकडे एक छोटीशी मदत मागितलेली तेव्हा, की त्यांच्या मुलासाठी जर एखादी संस्था असेल जिथे त्याची काळजी घेतली जाईल, तर तू मला असे काही संदर्भ दे. तर मी ते नंतर आल्यावरती त्यांना ते मिळवून दिलं. अच्छा. म्हणजे याच्यासाठी अर्थात पेशन्स सुद्धा खूप हवा, की जिथे आता काही प्रत्यक्षात फार मोठं दिसत नाहीये तिथे तू जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना एक दिलास थोडासा. कोणाला ते सुरक्षित पण वाटणार नाही, म्हणजे अशा पद्धतीची जागा होती ती. तशी रिस्क काही न मानता तू तिथे जाऊन त्यांना भेटलीस. एका परीने आपण म्हणू माणुसकीचं काम आहे हे. आणि मला असं वाटतं की खेडोपाडच्या किंवा दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या माणसाच्या सतसत विवेक बुद्धीवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर फार काही वाईट अनुभव येत नाही. एका रांगोळीच्या फॅक्टरीला तू भेट दिली होतीस प्राची, तो एक फार निराळा किस्सा आहे. हो, तर तो पण सांगते. तोही गुजरातमधलाच. गुजरातमध्ये हापेश्वर नावाची जागा आहे. तर हापेश्वरच्या ओढीने म्हणजे छोटा उदयपूरवरून पुढे तुम्ही जाऊ शकतात 50-60 किलोमीटर. तर मी तेव्हा बस स्टँडवरून रितसर बस वगैरे करून गेले. आणि तिथे गंमत अशी होती की तिथे जाणारी एकच बस आहे. तर 12:30 पाऊण वाजता एक बस जाते आणि तीच बस संध्याकाळी परत येते छोटा उदयपूरला. तर मी जाताना जे काही 4-5 आणि ऑफ सीझनला मी फिरत होते, पायी फिरत होते, काही सामान पण नव्हतं माझ्याकडे. तर त्या कंडक्टरला पण उत्सुकता की कोण आलं असं इकडे उगाचच फिरायला. तर त्यांना मी म्हटलं की तिकडे शंकराचं मंदिर आहे तर ते बघायचं. तर म्हणे हो बरोबर. आता इथे पण एक गंमत आहे, आपल्या देशाचीच ही खरं गंमत आहे. तर हे पाण्यामध्ये बुडलेलं शंकराचं मंदिर आहे. आणि आपण एकीकडे म्हणतो की पाण्याची टंचाई ही फार वाईट पद्धतीची टंचाई असते आणि ते पाणी हे जीवनावश्यक गोष्ट आहे. पण तिथे पाणी आटलं आणि ते मंदिर बाहेर आलं. आणि आता आपल्याला देवाचं दर्शन घेता येईल. म्हणजे एकाच गोष्टीकडे बघायचे वेगवेगळे पैलू हे गावकऱ्यांच्या विचार पद्धतीतून तुमच्या लक्षात येतात. तर मग ते मला म्हणाले की तुम्ही जरूर जा, आता पाणी आटलेलं आहे, तुमचं दर्शन पण होईल तिकडे मंदिरात. तर काही अंतर त्या डोंगर रांगांमधनं चालत जायचं. जिथे बस थांबते तिथून पण पुढे 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर उन्हात मी चालत गेले. मग तिथून पुढे बोटीत बसून ते मंदिर बघायला जायचं. आणि त्या कंडक्टर ड्रायव्हरनी मला सांगितलं की तुमचं सगळं बघून झालं ना की मग तोपर्यंत आमच्या बसची परत जायची वेळ येईल, तर आम्ही तुम्हाला ह्याच बसमध्ये परत घेऊन जाऊ. तर अशा पद्धतीने माझं सगळं प्लॅनिंग. मी तसंच गेले. आणि पुढचं जे अंतर चालत जायचं होतं ते 3 किलोमीटर अंतर मी चालत गेले. येताना मी तिकडनंच येणाऱ्या अनोळखी गावकरी असंच लिफ्ट मागत त्यांच्यासोबत त्यांनी मला त्या बस स्टँड पर्यंत आणून सोडलं. तर तिथे एका आश्रमामध्ये मी गेले, कारण खूप जास्त उन्हाळा होता आणि तळपत्या याच्यामध्ये मी पायी फिरत होते. तर मी म्हटलं इकडे आश्रमामध्ये पाणी तरी आपल्याला मिळेल प्यायला. पाणी पिण्यासाठी थांबले. तर मग तिथे एक साधू बाबा आले. त्यांच्याशी गप्पा मारता मग मी त्यांना विचारलं की इथे बघण्यासारखं काय आहे. तर म्हणे तुला आवडेल असे मॉल बिल तर काहीच नाहीये तिकडे. तर म्हटलं असं काही नाही, तुम्ही असं ठरवू नका मला मॉलच का आवडेल. तर म्हणे नाही मुंबई महाराष्ट्रातनं वगैरे असं, तर तुम्हाला साधारण हेच आवडेल. तर म्हटलं नाही असं नाही. तर म्हणे कारखाने मी तुला सांगू शकतो, माझ्या ओळखीचे एक मित्र आहे त्यांचा रांगोळीचा कारखाना आहे. आणि तेव्हा संध्याकाळ झालेली आणि बसची शेवटची फेरी होती. तर मी म्हटलं हा चालेल जर सहज शक्य झालं तर. त्यांनी मला एक नंबर दिला. तर मी त्यांना फोन केला. तर ते जे कारखान्याचे मालक होते ते न्यूझीलंडमध्ये बसले होते. त्यांनी मला सांगितलं आता तुम्ही हापेश्वर पर्यंत आल्याच आहेत तर तुम्ही जरूर हा आमचा कारखाना बघून जा. आमचा कारखाना बंद झालेला असेल 7 वाजेपर्यंत, पण मी तुम्हाला तिकडे उघडून देतो आणि ते तुम्हाला सगळं कारखाना सुरू करून पूर्ण ती मशिनरी चालू करून तुम्हाला दाखवतील की रांगोळी कशी तयार होते. आता ही रांगोळी जी आहे ही विशिष्ट दगडापासून तयार होते. तर ते राजस्थान गुजरातच्या बॉर्डरवरती काही डोंगर दऱ्यांमधनं ते दगड तोडून आणतात, त्यांचं ते मशिनरीमधनं त्याची पावडर तयार होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग मिसळले जातात. तर त्यांनी मला हापेश्वरच्या बस स्टँडचा शेवटचा जो जागा आहे तिथपर्यंत मी बसनी गेले. त्याच्या पुढे त्यांनी त्यांचा माणूस पाठवला. ह्यांना कोणालाच मी ओळखत नाही. आणि रात्री 7:30ची वेळ त्यांनी त्या गावापासून मला अजून 10-15 किलोमीटर त्यांच्या बाईकवर नेऊन मग त्यांचा कारखाना सुरू केला. आणि मग प्रत्येक प्रोसेस जी आहे ती दाखवली. आणि मग मला पुन्हा फोन केला की मेरी बेटी के घर पे आया हूं न्यूझीलंड में. माझ्या कुठल्या कारखान्यामध्ये बघायला एखादी मुलगी आली याचंच मला खूप अप्रूप आहे. हो, आणि इतक्या दुर्गम भागामध्ये कुठेतरी आत जिथे धड वाहनांची सोय नाही तिथे तू गेलीस ते बघायला. आणि कोणालाच ओळखत नाही. त्या माणसाशी फोनवर बोलणं झालं तेवढ्यावर विश्वास ठेवून. आणि त्यांनी एक माणूसही पाठवला. मी त्याच्या 2 व्हीलरवर बसून गेले. आणि मग ही फॅक्टरी बघून झाली. 8:30-9ला मी निघाले तिकडनं. आणि मग तिथून मग असंच हात दाखवत ज्या शेअर रिक्षा असतात किंवा शेअर टॅक्सीज असतात तसं. तर जाताना मला बराच वेळ काहीच मिळालं नाही, कारण ती शेवटची बस पण निघून गेली होती.
तर तिथे रस्त्यावरती एक पोलीस महिला येऊन उभी होती. तर त्या म्हणाल्या की यहाँ पे तो मैं ही हूँ, क्यों डरने का है. त्यांनीच मला एक गाडी थांबवून दिली की जा हिला ह्या ठिकाणी सोडा. मग त्यांनी सांगितलं की तिथून मग दुसरी टॅक्सी घ्या. तर असं शेअर टॅक्सी या सगळ्या. मग ते लोक तेवढे सीट भरण्यासाठी थांबून राहतात, मग त्यांच्याशी गप्पा, असं सगळं चालू असतं. या सगळ्या अशा प्रकारच्या प्रवासासाठी खरं तर प्राची धाडस हे मोठं हवं. त्याचप्रमाणे माणसांवरती विश्वास ठेवणं आणि वेगळं काहीतरी पाहण्याची उर्मी जी तुला अशी सामान्य पर्यटकांसारखी नाहीये तुझ्यात. म्हणजे भोज्या करून आला असं नाही होत. त्याच्यात तुम्हाला वेळ पाहिजे, तुम्हाला रस पाहिजे. लोकांशी त्या भाषेत काही तोडकं मोडकं जरी बोललं तर त्यांना एकदम पटकन कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. मग ते काय खात असतात, तर मी शाकाहारी आहे तर त्यातल्या त्यात जे काही मला आवडतं तिथली कंदमुळं, फळं असं काही मी शोधत असते. वा. आणि आत्ता तू आम्हाला पूर्वांचलात एक तर फिरवून आणलंस, त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये आपण गेलो, गुजरातमध्ये गेलो, आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊया. इथे काही पडदेवाले तुला भेटले, त्यांच्याबद्दल. तर हे खूप मजेदार गोष्ट. आता पुणे, मुंबई, नाशिक हा जो काही बेल्ट आहे, इथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं रोजगाराच्या शोधामध्ये लोक येतात. तर हे जे पडदेवाले काका मला भेटले, हे शेगावचे पडदेवाले काका. ते काम करत होते पुण्यामध्ये आणि एका ठिकाणी ते विंडो ब्लाइंड म्हणजे पडद्यामध्ये पण असंख्य प्रकार असतात. तर आजकाल नुसते जुन्या पद्धतीचे रॉडवाले पडदे, मग रिंगवाले पडदे, मग आता स्लाइड ब्लॅकआउटचे पडदे, आता रिमोटवर चालणारे पडदे, तर ते विंडो ब्लाइंडचं काम करणारे पडदे. तर त्यांचं ते एक्सपर्ट आहेत. तर पुण्यात आणि परिसरातल्या जवळपास 3000 ग्राहकांकडे ते पडदे रिपेअर करण्यासाठी जातात किंवा पडदे फिट करण्यासाठी जातात. ते मला असेच एका ठिकाणी भेटले. मग अशाच गप्पा झाल्या. मग ते म्हणाले मी बुलढाण्याचा, मग शेगावबद्दल गप्पा. मग हळूहळू कसं पुण्यात आलो आणि गेले 30-35 वर्षापासून पुण्यात राहतोय आणि मला इथे लोकांनी माझं आडनाव बदलून टाकलं. त्यांचं नाव धनंजय. तर ते म्हणाले मला आता धनंजय कर्टनवाले, धनंजय पडदेवाले अशीच माझी ओळख आहे पुणे परिसरात. असं बोलता बोलता माणसं कनेक्ट होत जातात. त्यांची एक वेगळी वैदर्भीय लहेजा असतो भाषेचा, त्याच्यातनं पण तुम्हाला मजा येते. मग काहून, काय रे, काय वे असं चालू होतं. काही वेळेला भटकंती करत असताना कधी कधी ही माणसं चटकन एखादी वस्तू काहीतरी देऊनही जातात ना, भेटवस्तू म्हणून, जी कौतुकाने त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं. तर तसंही काही तुला अनुभव येत असतात? तसे तर प्रचंड अनुभव आहेत माझ्याकडे. म्हणजे ज्या कुठल्या गावामध्ये मी जाते किंवा एखाद्या शेतकऱ्यांशी किंवा शेतात काम करणाऱ्या मजुरांशी बोलत असेल, ते ज्याच्यावर काम करत असतात ते मुठभर धान्य आपल्याला देतात. ते झाडाखाली डबा खायला बसले तर आपल्या शिदोरीत त्यांची शिदोरी, असं ते घासातला घास काढून देणं, हे जे भारताचं आहे ना, की एक तर अतिथी देवो भव, की पाण्याला कोणी नाही म्हणत नाही. आणि तुम्हाला कुठेही स्थानिक फळं, स्थानिक झाडं, स्थानिक खाद्यपदार्थ याच्याविषयी लोक तुम्हाला भरभरून माहिती देतात. तर उत्तराखंडच्या कित्येक खेडोपाडच्या आणि दुर्गम भागांमधल्या बायकांनी मला असं त्यांच्याकडे पिसा हुआ नमक म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं मीठ असतं, ते त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले, आलं वगैरे टाकलेलं असतं, जिरं, हे तर ते पिसा हुआ नमक ते चिमूटभर का होईना मला असं शिदोरीसारखं बांधून देतात की तुला आवडलं तर हे घेऊन जा. त्यांच्याकडचे तांदळाची वेगळी जात असते, तर मग त्या पद्धतीचे तांदूळ, त्या पद्धतीचं कडधान्य, असं काही ते छोटंसं बांधून देतात. आणि उत्तराखंडमध्येच असेच साधू बाबांशी रस्त्यावर कोणी दिसलं, गप्पा मारल्या. तर असे एका ठिकाणी मी गेलेले, त्यांनी विचारलं की कुठून आला, तुमचं गाव कुठलं, तर मी सांगितलं मी मूळची नाशिकची आहे वगैरे. तर म्हणे हा मग त्र्यंबकेश्वर. त्यांना जे जे कनेक्ट होतं त्यानुसार ते एक एक मुद्दा घेऊन बोलत जातात. तर मग असं थोडंसं त्यांना ते म्हणाले कुंभमेळा भरतो आता प्रयागराजमध्ये, तुमच्या नाशिकलाही भरतो, असं गप्पा मारता मारता त्यांनी माझ्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ बघितली. मग मी त्यांना म्हटलं सांगा बरं, आता तुमचं एवढं ज्ञान आहे तर हे रुद्राक्ष खरे का खोटे. तर म्हणाले बेटी तुम मेरी परीक्षा ले रहे हो. त्यांचं पण एक काहीतरी अधिष्ठान असतं, त्यांची पण एक काहीतरी तपस्या असते. तर असं गप्पा मारता मारता मग मी त्यांना उत्तरं दिली, त्यांनी मला सांगितलं, माझ्या मनातल्या पण काही गोष्टी ओळखून सांगितल्या की तूच माझी परीक्षा घेते वगैरे असं. आणि मग अशा एका टोपलीमध्ये हात घातला आणि 1-2 फळं मला काढून दिली. म्हणाले की माहितीये का हे फळ कसलं. तर म्हटलं हो माहितीये, हे रुद्राक्षाचं फळ आहे. मी ते फळ त्यांच्यासमोरच सोललं तर तो 3-मुखी रुद्राक्ष निघाला. तर माझ्याकडे ऑलरेडी 5-मुखी, 4-मुखी, 6-मुखी रुद्राक्ष होते, असे 21-मुखी वेगवेगळे रुद्राक्ष असतात. तर मग असं मग ते रुद्राक्ष त्यांनी कुठून आणले, अशा सगळ्या वेगवेगळ्या गप्पा. म्हणजे विषयांना काही अंत नाही आणि माणुसकीचे वेगवेगळे पैलू शोधून घ्यायला पण काही अंत नाही, असा हा प्रवास आहे. बरोबर. माणूस पण, प्रेम, आपुलकी हे आपल्या आसपासच्या जगात, आपल्या देशात, आपल्या परिसरात आहे, यावर विश्वास ठेवून तुझी ही भटकंती, तुझा प्रवास
हा असाच सुरू राहील यासाठी तुला शुभेच्छा देते आणि असेच वेगवेगळे अनुभव तुझ्याकडून पुन्हा ऐकायला आम्हाला नक्की आवडतील. तू इथे आलीस, मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, भलेपणाच्या गोष्टी प्राची पाठक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.